मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला होता। इतिहास कसा बघावा हे बाबासाहेबांकडून कळलं असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते। बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना राज ठाकरे बरंच काय काय म्हणालेले होते। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने राज ठाकरे हे सतत बाबासाहेबांच्या भेटीला जात असायचे। अनेक वेळेला बाबासाहेबांसोबत त्यांचा जो काही संवाद होत होता, जे काही बोलणं होत होतं, त्याबद्दल ते कायम सांगायचे, बोलायचे। आपण ही सध्या दृश्य पाहतो आहोत। बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानामधली ही दृश्य आहेत। त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलेलं आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय मोठ्या संख्येने पुणेकर त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी करतायत। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला। जाणता राजाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं कार्य त्यांनी घराघरात पोहोचवलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील बाबासाहेबांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत। ही आपण सध्याची थेट दृश्य पाहतो आहोत। राज ठाकरे हे पुण्यामध्ये काही वेळापूर्वीच दाखल झाले होते आणि आता ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंत्यदर्शनासाठी म्हणून दाखल झालेले आहेत। आपण ही दृश्य पाहतो आहोत। त्यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत। ही अनेक नागरिक बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी करतायत। बाबासाहेबांची साहित्य संपदा, त्यांनी केलेलं लेखन, त्यांची दुर्ग भ्रमंती, इतिहासात संशोधन, अनेक अशा गोष्टी ज्या बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यभरात केल्या, त्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या तर आहेतच, त्यासोबतच पुढच्या पिढीपर्यंत आता त्या पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम
आत्ताच्या या पिढीला करावं लागणार आहे. मात्र बाबासाहेबांच्या जाण्यानं महाराष्ट्र शोकाकुल आहे. जाणता राजाचे 1250हून अधिक प्रयोग फक्त महाराष्ट्रात किंवा देशभरातच नाही तर देशाच्या बाहेर देखील अनेक इतर देशांमध्ये देखील झाले होते. इतिहास, साहित्य, अशा अनेक बाबतीत बाबासाहेबांची जी संपदा आहे, जे त्यांचं लेखन आहे, ते अजरामर आहे. बाबासाहेबांची साहित्य संपदा जर आपण पाहिली तर सावित्री, जळत्या ठिणग्या, उजऱ्याचे मानकरी, राजा शिवछत्रपती, महाराज, शेलारखिंड, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, शनिवारवाड्यातील क्षमादान, शिरंगणाचं सोनं, पुरंदरच्या बुरुजावरून कलावंतिणीचा सज्जा, महाराजांची राजचिन्हे, पुरंदऱ्यांची नौबत, बाबासाहेबांचं जे ललित साहित्य होतं त्यामध्ये देखील अनेक पुस्तकं गाजली. आग्रा कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, पुरंदऱ्यांची नौबत, अनेक नावं यामध्ये घेता येऊ शकतील. आपल्या ओजस्वी वाणीनं शिवचरित्र राज्याच्या, देशभरामधल्या घराघरांमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी पोचवलं. राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे ते लेखक होते. जाणता राजाचे ते, ज्याला महानाट्य असं संबोधलं जातं, त्याचे ते लेखक दिग्दर्शक होते. बाबासाहेबांनी अनेक ऐतिहासिक विषयांवर ललित लेखन केलं. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.